महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आजचा दिवस एक वेगळाच ठसा उमटवून गेला आहे। मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्ष लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांनी दिलेलं चलो मुंबई हे आव्हान आज सत्यात उतरलं आहे। सरकारला वाटलं होतं की निवडणुका जवळ आल्यामुळे आणि मागील काही मोर्चांमध्ये झालेल्या माघारीमुळे यावेळेस मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार नाही, पण हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला। पहाटेपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि आजच्या या क्षणी मुंबईच्या रस्त्यांवर, चौकात आणि रेल्वे स्थानकांवर आंदोलकांचा महासागर उसळलेला दिसतोय। गावोगावांतून समाजबांधवांनी वर्गणी जमा केली, शिदोरी बांधली, कुणी ट्रॉलीभर तिखट तूप या चटणी चिवडा आणले, तर कुणी वाहनांना पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री लावून सज्ज झाले। प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती मोर्चात सहभागी व्हावी अशी चळवळ झाली। या तयारीवरूनच हे आंदोलन किती मोठ्या प्रमाणावर घडणार आहे याचा अंदाज येत होता। पण आज प्रत्यक्ष मुंबईत जे दृश्य दिसतंय ते कल्पनेपलीकडचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT येथे आज सकाळपासून आंदोलकांचा प्रचंड जनसागर उसळला। हजारो आंदोलकांनी घोषणाबाजी केली, हातात भगवे झेंडे घेऊन आरक्षणाच्या मागण्या बुलंद केल्या। CSMTच नव्हे तर गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबई महानगरपालिका मुख्यालय परिसरातही आंदोलकांनी हजेरी लावली। सर्वत्र फक्त मराठा अस्मितेचे गजर, जयघोष आणि निर्धाराचं वातावरण निर्माण झालं। या गर्दीचा परिणाम म्हणून संपूर्ण मुंबईचं चित्र बदललं। हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर बसल्याने 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। अर्ध मुंबई शहर वाहतूक कोंडीत अडकून पडलं। पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनाचा आटोकाट प्रयत्न केला, पण आंदोलकांचा सागर इतका प्रचंड होता की परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी दिसत होती। मुंबईकरांसाठी ही मोठी गैरसोय ठरली असली तरी लोकांच्या मनात एक भावना ठाम होती, हा लढा न्यायाचा आहे, अस्मितेचा आहे। दरम्यान सरकारने आणि न्यायालयाने या आंदोलनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला। गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल करून आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती। त्यावरून कोर्टाने सरकारला काही सूचना केल्या। अखेर न्यायालयाने मर्यादित परवानगी दिली। आझाद मैदानावरच आंदोलन होईल, वनक्षेपक वापरता येणार नाहीत, उपोषण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 याच वेळेत घ्यावं लागेल। पण वास्तवात आज जे दृश्य मुंबईत दिसतंय त्यावरून या सगळ्या निर्बंधांना लोकसंख्येच्या पुरानं झाकून टाकलंय। मनोज जरंगे पाटील आज आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत आणि त्यांनी स्पष्ट जाहीर केलं आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही। तोवर हे उपोषण आमरण सुरू राहील। त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आंदोलकांचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे। मुंबईत जमलेले लाखो मराठा बांधव केवळ घोषणाबाजी करण्यासाठी आलेले नाहीत, तर आपल्या कुटुंबाला, घराला, रोजीरोटीला काही काळ बाजूला ठेवून अस्मितेसाठी लढण्यासाठी आले आहेत। आझाद मैदान फक्त आंदोलकांनी भरलं असं नाही, तर संपूर्ण मुंबई या लाटेत सामील झालेली दिसते। गाड्यांच्या रांगा, शेकडो बसेस, ट्रक, दुचाकी आणि हजारो पायदळी चालत आलेले आंदोलक हे चित्र संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारं आहे। प्रत्येकाच्या हातात झेंडा, ओठांवर जयघोष आणि डोळ्यांत निर्धार दिसतोय। हे फक्त आंदोलन नाही, तर समाजाच्या अस्मितेसाठी दिलेली हाक आहे। सरकारसमोर आता सर्वात मोठं आव्हान उभं राहिलंय। आधी समित्या स्थापन करून, पदांमध्ये बदल करून, मागण्या थोड्याफार मान्य केल्याचा दिखावा करून सरकार वेळकाढूपणा करत होतं, पण आता मराठा बांधवांचा संयम संपला आहे। या आंदोलनामुळे सरकारची पूर्णपणे कोंडी झाली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी नेते कोणतंही पाऊल टाकतील ते आता मराठा समाजाच्या भावनांशी खेळ ठरणार आहे। आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल, कारण मनोज जरंगे पाटील यांचा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे। एका बाजूला ते उपोषणावर बसलेत आणि दुसऱ्या बाजूला लाखो मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यांवर ठामपणे उभे आहेत। सरकार काय निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत। आरक्षण मिळालं तर हा लढा यशस्वी ठरेल, नाहीतर पुढे काय होईल याचा विचार करायलाही लोकांच्या अंगावर शहारे येत आहेत। हा लढा केवळ मराठ्यांचा नाही, तर हा न्याय, अस्मिता आणि अधिकाराचा लढा आहे। मुंबईत आज दिसणारी गर्दी ही सरकारसाठी स्पष्ट संदेश आहे। जनतेच्या अस्मितेला कमी लेखलं तर सत्ताधाऱ्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल। आता सगळं काही सरकारच्या हातात आहे। प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरंगे पाटील यांच्या या उपोषणाला सरकार मान्यता देऊन तातडीने निर्णय घेईल का, की पुन्हा वेळकाढूपणा करून समाजाला निराश करेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।